नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 13वा. अर्धी रात्र संपून गेली होती. चंद्राचा तिरपा प्रकाश येळापुरावर वर्षाव करीत होता नि त्या रुपेरी रंगात मारुतीच्या देवळावरचा सोनेरी कळस लखलखत होता. रात्रभर गावात एकही माणूस झोपला नव्हता. कोणीही अंथरुणाला पाठ लावली नव्हती. बापू तळ्यात होणारा तो भयंकर गोळीबार ऐकत लोक आपापल्या अंगणात बसले होते. त्यांचं सर्व लक्ष त्या तळ्याकडं लागलं होतं. करतिनी तरणी माणसं तिकडं गेली आहेत. नरशासारखा जबर माणूस तिथं आहे. आज या लढाईत कोण मरणार आणि कोण जगणार याचा सर्व लोक विचार करीत होते. गुना बंदूक घेऊन बापू तळ्याकडं गेल्याचं ऐकल्यापासून तिची आई आकांत करीत होती. आणि जेव्हा बापू तळ्यातील गोळीबार थांबला तेव्हा झाली लढाई संपली. काय घडलं असल हा एकच प्रश्न अनेकांनी दुसऱ्याला विचारला, पण त्याचं उत्तर कोणीही देऊ शकला नाही. याच वेळी गोपाळरावाच्या वाड्यात भिडे, पवार, ढेकणे, पाटील ही सर्व बडी मंडळी जमून बसली होती. ते सर्व बापू तळ्यातील गोळीबार ऐकत होते. नरशाचे कोणी हे युद्ध पुकारलं आहे, कोण लढत आहे याचा जसा जमेल तसा अर्थ लावित होते. सर्व कान टवकारून बसले होते. सर्व गांगरले होते. आता आपलं काय होणार म्हणून भिडे थरथर कापत होता. पवार दुःखीत झाला होता आणि ढेकणे घडोघडी तंबाखू चगळून थुकत होता. गोपाळराव भयभीत झाला होता. तो भ्रमिष्ठासारखा सर्वांकडे पाहत होता. जेव्हा राजारामनं एक गोळी झाडून नरशाचा पाय उडवला तेव्हा तो आवाज ऐकून फौजदार दचकला होता. सर्वांवर नजर रोखून म्हणाला होता, हा आवाज 303 नंबरच्या बंदुकीचा आहे. भलतं जालिम हत्यार आहे ते ज्याच्याजवळ आहे त्याचा निश्चित जय होणार. आणि ते ऐकून गोपाळरावाला धडकीच भरली होती. त्याच्या मागे बसलेल्या मुनीमजीला हुडहुडी भरली होती. तो दोन्ही हात बगलेत दाबून मोर्टा होऊन एकच होता. रानात सुरू असलेली ही लढाई आता लवकरच आपल्या अंगावर येणार असा आव त्याच्या चेहऱ्यावर तळपत होता. तो एकही शब्द बोलत नव्हता. बापू तळे शांत झाले. गोळीबार बंद झाला. तेव्हा फौजदार सर्वांना म्हणाला, रानात काय घडलं आहे ते सकाळी कळेल. आता तुम्ही सर्व आपापल्या घरी जा, आराम करा. सकाळी पाहू. जा. तसा भिडे उठला. मुनीमजीला आनंद झाला. पवार कंदील घेऊन निघाला. हा हा म्हणता सर्व गेले. निवाडा भकास भासू लागला. रावसाहेब मी काय करू? गोपाळरावानं लहान मुलाप्रमाणे प्रश्न केला. फौजदार म्हणाला, तुम्ही निजा. काहीतरी गडबड झाली. कदाचित नरशाच्या लोकातच आपसात मारामारी झाली. तुम्ही काळजी करू नका. शिवाय मी आहे. बाहेर खडा पहारा उभा आहे. आज मला मुळीच झोप लागणार नाही. गोपाळराव नकारार्थी मान हलवीत म्हणाला, एवढा मोठा गोळीबार मी जन्मात कधी ऐकला नव्हता. कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असेल. नरशाच्या टोळीत मल्ल्या होता. परवा माझी बंदूक पळवली त्यानं.
त्याचं आणि नरशाचं पटत नव्हतं, कारण नरशा माझ्या विरुद्ध आहे नि मल्ल्या माझा इमानी चाकर. मला वाटतं माझ्याच प्रश्नावरून त्या दोघात मारामारी झाली असावी. पाहू खरं काय ते. ठीक आहे, पडा, फौजदार बोलला. छे छे, आता मी झोपणार नाही. गोपाळराव निर्विकार चेहरा करून म्हणाला, रावसाहेब, तुम्ही माझ्यासाठी किती दिवस ह्या गावात राहणार? त्यापेक्षा मला घेऊन कराडला चला ना. उद्याच माझी पत्नी कराडला येणार आहे. तू सरळ येळापुरात येऊ नको, कराडला मामाकडे थांब, असं मी तिला कळवलं आहे. तेव्हा आता मीही या गावात राहणार नाही. काही दिवस कराडला राहतो. ही कटुता वाढली, ती थोडी शीतल झाली की येईन परत. खरं आहे तुमचं, फौजदार म्हणाला. हा इतका चांगला विचार आपण फार पूर्वीच करणं जरुरी होतं. पण काही हरकत नाही. तुम्ही कराडला काही दिवस मुक्काम करा. तोपर्यंत नरशाचा निकाल लागेल. मग आत्ताच निघूया. गोपाळराव हर्षभरीत झाला नि फौजदार म्हणाला, अजून रात्र आहे, सकाळी जाऊ. अशा रात्री बाहेर पडणं धोक्याचं आहे. बरं, सकाळी. गोपाळराव निराश होऊन म्हणाला, तोपर्यंत मी बांधाबांध करतो. हो हो, करा. असं म्हणून फौजदारानं आतल्या खोलीत जाऊन अंग टाकलं नि गोपाळरावानं घाई केली. म्हणाला, मुनीमजी, असं पाहुण्यासारखं उभं राहू नका. आवराआवर करा. गुंड्याला उठवा. नव्या वाड्यात जाऊन महत्त्वाचं सामान बाहेर काढा. 2 गाड्या जुंपा. सर्व रक्कम एकत्र करा. नीट बांधा. मी सकाळी कराडला जाऊया. आत्ता कृपा करून मला या भयंकर जाचातून सोडवा. चला. मी येथील सर्व सामान बांधून तयारी करतो. मुनीमजीनं गुंड्याला उठवला. कंदील घेऊन तो नव्या वाड्याकडे गेला आणि पहिला कोंबडा आरवला. उजाडलंच, गोपाळराव स्वतःला म्हणाला. फौजदारानं घड्याळाकडे पाहिलं. 3 वाजले होते. पूर्वेला पहाट फुलत होती. चंद्र केव्हाच मावळला होता. नवा प्रकाश अंधारावर मात करीत पुढं येत होता. एका काळ्या रंगाच्या ढगावर एक लाल टिपका उमटला होता नि तो आपला आकार वाढवित होता. वारा नव्या दमानं संचारत होता. त्याच्या धक्क्यानं झाडं डोलत होती. गावातील ती स्तब्धता भंग पावत होती. गायी उठल्या होत्या. बैल दिवसाच्या कामाला सिद्ध झाले होते. त्यांच्या गळ्यातील चाळ बोलत होते. रात्रभर पहारा करून थकलेला शिपाई मेटाकुटीला येऊन डुकल्या घेत होता. आता त्याला कशाचीच पर्वा नव्हती. गोपाळरावानं जुन्या वाड्यातील सर्व आवराआवर केली आणि तो एका खांबाला पाठ लावून शांत बसला. उद्या तारा कराडला येणार. ती येण्यापूर्वीच आपण कराडला जाणार. तिची एसटी येण्यापूर्वीच मोठा स्टँडवर हजर राहणार आणि जेव्हा ती येईल तेव्हा मला पाहून आश्चर्यचकित होईल. गालात हसेल, म्हणेल, किती लबाडात, इथं येणार असं मला का कळवलं नाही? मग आपण तिला म्हणू, तारा, तारा, आता मला सोडून तू कुठं कुठं जाऊ नको. मला भयंकर अशा संकटांनी घेरलं आहे. आता आपण कराडातच राहू. कुणाचं 1 नाही 2 नाही.
इथं नरशा नाही, हा येळापूर नाही. कुणाचं वैर नाही. वैर करून काही मिळत नाही. वैर करणाऱ्याला फक्त रक्तच मिळतं, अश्रू मिळतात, बदलौकिक मिळतो. 3 पिढ्या मी हे वैर वागवलं. आता मला वैर नको. हत्यारानं जसे घाव घातले जातात तसेच शब्दानंही घाव घालता येतात. पण आता मला हे घाव घालणं नको आहे या सुखात आनंदानं राहू. गोपाळरावाचे विचार भरकटत होते. विचार करायला कष्ट पडत नसतात. मनात येईल ते बडबडणं म्हणजेच विचार करणं. आणि एकटा माणूस जर विचारचक्रात सापडला तर तो मूर्खासारखा वागतो. तो मूर्खात जमा होतो. गोपाळराव नकळत मूर्खात जमा झाला होता. त्याला कराडला जाण्याची घाई झाली होती. तारा कराडला येणार, आपण तिला भेटणार या ओढीनं त्याची उत्सुकता सारखी वाढत होती. तो बेचैन होऊन सोफेर पाहत होता. त्यानं कानोसा घेतला. फौजदार घोरत होता. समोर पाहिलं, शिपाई पेंगत होता. ह्या लोकांनी झोपू नये, सूर्योदयापर्यंत जागत बसावं असं त्याला वाटलं. तो पुटपुटू लागला, हे सरकारी लोक शिवारात गोळ्या वर्षत आहेत आणि हे खुशाल आराम करीत आहेत. यांना लाथा मारून कामावरून दूर केलं पाहिजे. हा फौजदार तर नंबरचा चामडी बचाऊ आहे. लढाईची वेळ आली की हा शेपूट घालून पळ काढतो. मी वाड्यात आला की याच्या जिभेला सुमार राहत नाही. मग मी असा, मी तसा अशा हा गप्पा मारतो. पण देवा, एकदा त्या नरशाला पुढं येऊ दे. मग हा काय करतो ते बघू दे. नरशाची एकच गोळी कडाडली की याची पाचावर धारण बसेल. नि देवा मला वाचव असं ओरडत राहील. पण काय करू? तो नरशा येत नाही. नाहीतर मला हा सरकारी हत्ती पोसण्याची पाळी आलीच नसती. येळापूरची ही माणसं फार गरीब आहेत. त्यांना जे सांगावं ते ऐकतात. पण त्यांच्यावर आक्रमण होताच ती भडकून उठतात. मी हा माणूस स्वभाव आहे. पण हा फौजदाराला कळत नाही. त्याला मी काय करणार? परंतु मी म्हणतो, खरं इमान ह्या खेड्यावरच असतं. शेतची बाईल द्यावी पण इमान देऊ नये हे ही माणसंच जाणतात. पण या नरशाला, ह्या फौजदाराला कसं कळणार? त्या आपल्या बंदुकीच्याच गुरमीत आहेत. पण लेकांनो, विचार करा. हा येळापूर आहे. याच्या नादी लागू नका. यानं माझ्या 2 पिढ्या ठार मारल्या आहेत आणि कित्येक पिढ्या नष्ट करण्याची याची तयारी आहे. गोपाळरावानं आजूबाजूला पाहिलं. फौजदार निजला होता. पहाऱ्यावरचा शिपाई पेंगत होता. गाव शांत भासत होता. काही माणसं हळूहळू बोलत होती. मईपती घरी आला होता. राजाराम गुणाला घेऊन आलेला पाहताच गुणाची आई गुणाच्या गळ्यात पडून रडत होती. आणि प्रत्येक माणूस नरशाचा विचार करीत होता. मल्ल्याला गोळी घालून आलेली गुणा विजयी मुद्रा करून सर्वांकडे पाहत होती. परंतु सर्व गाव शांत भासत होता. जी काही कुजबूज होत होती ती आपसात होत होती. मुनिमजी गेला तेव्हा दरवाजा बंद केला नव्हता.
गपकन नरशा दार लोटून आत आला. त्यानं चौफेर पाहून पुढं झेप घेतली. त्याला पाहून गोपाळराव स्तब्ध झाला. काही न बोलता आपण गप्प बसावं असं त्याला वाटलं, पण तरी तो म्हणाला, कोण नरसू? का आलास? ते सांगतो, ऐक. नरशा पुढे येऊन म्हणाला. गोपाळराव घाबरला. त्यानं अंग चोरलं. तो वेड्यासारखं करीत पुन्हा म्हणाला, नरसू, तुला काय हवं आहे? मला तुझा जीव हवा आहे. नरशा आपला मोडका पाय ओढीत ओरडला. आतल्या खोलीत फौजदार चटकन उठून बसला. त्यानं पिस्तूल सरळ धरलं आणि ऐकू लागला. आता मला काही म्हणू नको. गोपाळराव शांतपणे म्हणाला, मी सकाळी कराडला जात आहे. मग तू या खोऱ्यात वाटेल तो धुमाकूळ घाल. हे तू मला सांगू नको. नरशा कराडला. मी नरशा आहे. तो मला फसवलंस. 2000 रुपये देतो म्हणून काट्यानं काटा काढलास. पण आता मी तुला सोडणार नाही. नको नको, शांत राहा. गोपाळराव गयावया करीत म्हणाला, नरसू, तू मला मारून काय मिळवणार? मी तुला वचन देतो, मी बेईमान नाही. नरसू, मी माणूस आहे. मलाही जगावंसं वाटतं. या येळापूरच्या लोकांनी मला वेड्यात काढले म्हणून मी चिडून काही चुकीचं अनुमान काढलं. पण आता माझी खात्री झाली आहे की एका गावात राहायचं असेल तर सर्वांनी एका कुटुंबातील माणसाप्रमाणे राहणे जरूर आहे. बडबड बंद कर. नरशा ओरडला. आपला मोडका पाय पुढं ओढून म्हणाला, बेईमान. फौजदार आतून ऐकत होता. गोपाळराव घाबरला. आपण आत जाऊन फौजदारामागं दडावं असं त्याला वाटलं, पण अंगात शक्तीच उरली नव्हती. म्हणून तो तसाच बसून म्हणाला, झालं गेलं इसर. तुझा पाय मोडला, वाईट झालं. जा आता. कुठं जाऊ मी? नरशा पिसाळला. त्यानं बंदुकीची नळी फिरवून गोपाळरावाला गोळी घातली. एखादी चिंधी उडून पडावी तसा गोपाळराव पडला. त्यानं कसलीही हालचाल केली नाही आणि लगेच फौजदारानं नरशावर 4 गोळ्या झाडल्या. नरशा गरकन फिरून कोसळला. इनामदाराच्या वाड्यातील गोळीबार ऐकून गाव खडबडून उठला. माणसं धावली. गोपाळरावाचा खून झाला अशी एकच आरोळी झाली. सारा गाव गोपाळरावाच्या वाड्यापुढं जमला. मैपती, राणोजी, राजाराम यांना नरशाचं प्रेत पाहून आश्चर्य वाटलं. मैपती खिन्न झाला म्हणाला, वैरी असावा पण सुखी असावा. आज वाईट झालं. मग मैपती फौजदाराला बोलला, फौजदार साहेब, आता पुढं काय करणार? काय करणार? प्रेत घेऊन कराड जवळ करणार. फौजदार म्हणाला. पंचनामा झाला. 2 गाड्या जुंपल्या. तेव्हा मैपती म्हणाला, रावसाहेब, बापू तळ्यात मल्ल्याचं मडं पडलंय अशी खबर आहे. नंतर मल्ल्याचंही प्रेत आणलं आणि फौजदार निघाला. परंतु गोविंदराव भिडे घराबाहेर पडला नाही. नरशानं गोपाळरावाचा खून केला ही बातमी ऐकून त्याला हुडहुडी भरली होती. मी स्वप्नात गोपाळरावाचं प्रेत पाहून आपली वाचा बसली होती.
तेव्हा आता पुढं जायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. फौजदारानं येळापूर सोडलं नि सूर्य उगवला